हाय हॅलो नमस्कार. आता बघा दिवाळी झाली, दिवाळी होऊन किती दिवस झाले तरी पण आमच्या घरात बेसन लाडू पाहिजे म्हणून फरमाईश आहे. तर आज रविवारीची बायकांना कधीच सुट्टी नसते. सगळी सुट्टी, सगळ्यांना सुट्टी असते पण बायकांना नसते. बघा आज मी बेसन लाडू करायला लागली. तर किती उशीर झाले, बेसन हलवती काय होत नाही. तुपात बेसन भाजायला लागली, त्यात पिठी साखर टाकली आणि हलवायचं काम चालू आहे. पण अजून पण मनासारखं काही झालं नाही. तर चपात्या करायच्या राहिल्या, पीठ मळून ठेवले, कुकरमध्ये मटण शिजवून ठेवले, मटणची भाजी करायची अजून, तरी पण काम काय होत नाहीत. आता वाजल्यात किती, 1 किंवा 1:30-2 वाजले तरी पण आमचा अजून जेवणाचा पत्त्या नाही. सकाळपासून कामं, धुणं भांडी फरशा सगळं, त्यात अवतार पण नीट नसतो. कोण नावं ठेवतात मला की जिकऱ्या आई. ते कामापेक्षाही आपलं नटणं महत्त्वाचं नाही. नटायला तर नंतर पण येतं, पण आधी कामं झाली पाहिजेत व्यवस्थित. आता हे लाडूचं झालं आहे. लाडू करायच्या वेळेला पण मी दाखवते वेळेचं. रविवारचं असंच असते, रविवारचं लय काम असतं बायकांना. आणि वेळा तर असतात पण, आणि रविवारी पण असतं. कामच काम, संपतच नाही काम. आता बेसन झाले बरं का, भाजून झाले बेसन, मस्त वास पण यायला लागलाय मस्त. दिवाळीत काहीतरी केलेलं असले, संपल्यावर सगळ्यांना खाऊ वाटतं. दिवाळीच्या वेळेस कोणाला खाऊ वाटत नाही, काय नाही. डबा उडकतात, काय राहिलं काय नाही. अजून शंकरपाळ्या करायच्या आणि एकदा चिवड्याला फोडणी द्यायची. दिवाळी संपली तरी आमच्या दिवाळी चालत. थंडीच्या दिवसात भूक पण लय लागते, त्यामुळं काय नाही काय खाऊ वाटतच असते दिवसभरात. हात दुखायला लागला. बघा कसं झाले. झालं आता पूर्ण तयार. आता लाडू बांधायचा. लाडू बांधल्यानंतर मी आणि एकदा व्हिडिओ करेन.